लग्नाच्या अगोदर नवऱ्याचा चेहरा पाहायचा नाही किंवा त्याचा फोटोही पाहायचा नाही ही आमच्याकडे रीत होती. पण माझ्या बहिणीने सांगितले होते की जीजू खूपच सुंदर दिसतात. पण आता माझ्या लग्नाला 1 महिना होऊन गेला होता, तरी मी माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहू शकले नव्हते. कारण ते रात्री यायचे तेव्हा लाईट बंद करून खोलीमध्ये यायचे आणि सकाळी मी उठण्याच्या अगोदर निघून जायचे. मला मध्यरात्री जाग सुद्धा येत नव्हती, कारण माझी सासू मला रोज रात्री झोपताना दूध द्यायची. मला संशय आला होता. माझा नवरा असे का करत होता हे जाणून घेण्यासाठी मी त्या रात्री दूध पिलेच नाही आणि माझ्या जागेवर अशा उशा ठेवल्या आणि मी खोलीमध्ये लाईटच्या बटनाजवळ लपून बसले. जेव्हा माझा नवरा रात्री उशिरा आतमध्ये आला, तेव्हा मी पटकन लाईट लावली. तेव्हा मी त्यांना पाहून तर हादरलेच. माझी झोपच उडाली, कारण 5 तास होऊन गेले होते. मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत खोलीमध्ये नटून थटून बसले होते. आता तर बसून बसून माझी कंबर सुद्धा दुखू लागली होती. पण तशी जांभई देत देत घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचा 1 वाजला होता. मला तर धक्काच बसला होता. आज तर माझी लग्नाची पहिली रात्र होती. माझी पहिली रात्र, ज्या रात्री नवरा आणि बायको एकमेकांना खूप सारी वचन देतात आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतात. मी अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याला पाहिलं नव्हतं. आमच्या खानदानात काही रीत होत्या की लग्ना अगोदर मुलीला मुलाचा चेहरा किंवा फोटो सुद्धा दाखवला जात नव्हता. फक्त छोट्या बहिणीकडून ऐकले होते की जीजू खूप सुंदर दिसतात. मी खूप सारी स्वप्न पाहिली होती. या रात्रीची वाट तर मी केव्हापासून पाहत होते. आणि जेव्हा मला या खोलीमध्ये आणून बसवले तेव्हा मी खूप घाबरले होते. पण 5 तास बसल्यानंतर माझी कंबरच दुखत नव्हती, तर मला जांभळी देऊन देऊन माझी सगळं स्वप्न, सगळ्या इच्छा संपल्या होत्या. एकदा तर मनात विचार आला की बाहेर जावे आणि जाऊन पाहावे की माझा नवरा आहे तरी कुठे. पण मी नवीन नवरी होते. असं बाहेर जाणं मला योग्य वाटलं नाही. बेडवर बसल्या बसल्या बेडला टेकून मी झोपी गेले होते. अजून थोडा वेळ वाट पाहणे सुद्धा मला खूप कठीण झाले होते. मी खूप दमले होते. तेव्हाच मला झोपेतच दरवाजाचा लॉक उघडण्याचा आवाज ऐकू आला. मी गडबडून डोळे उघडून पाहू लागले, पण खोलीत तर खूपच अंधार पसरला होता. मी हळू आवाजात म्हणाले की कोण आहे, पण मला पावलांचा आवाज ऐकू आला नव्हता. मी घाबरून म्हणाले की अहो, तुम्ही आहात का? या खोलीत इतका अंधार का आहे? लाईट गेली आहे का? मी एका श्वासातच हे प्रश्न विचारले होते. तेव्हाच खोलीमध्ये पुरुषाचा गळा खाकरण्याचा आवाज पसरला. मी आहे, तुझा नवरा, एवढंच ऐकले की माझे हृदय जोरजोरात धडधडू करू लागले. हृदयाचे ठोके वाढले होते. मला माहित होते की यावेळेला माझ्या खोलीमध्ये माझा नवराच येऊ शकतो. असे वाटत होते की माझ्या नवऱ्याचा आवाज ऐकून मी फ्रेश झाले होते. आता मला लाज वाटू लागली होती. पण एका गोष्टीने मला आश्चर्य वाटले होते की माझ्या नवऱ्याने खोलीमध्ये येताच अंधार का केला होता. मला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली आणि जर लाईट गेली होती तर मेणबत्ती किंवा टॉर्च आणायचे होते. मी डोळे मोठे मोठे करून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच मला एक पुरुषी सावली माझ्याजवळ येताना दिसली. माझा नवरा माझ्यासमोर येऊन बसला आणि म्हणाला की मला माफ कर, बाहेर मित्रांसोबत गप्पा मारता मारता वेळेचे भानच राहिले नाही. तुम्हाला तर माहित आहे की अशा वेळेला मित्रमंडळी कशी वागतात. तुम्ही खूप दमला असाल, मला वाटते की तुम्हाला झोपायला हवं. बाकी सर्व आपण उद्या बोलू. माझा तर नवरा बोलता बोलता खूप अडखळत होता. त्याच्या तोंडून तर नीट शब्द पण बाहेर येत नव्हते. पण याचा अर्थ असा नाही की माझ्या नवऱ्याला अडखळत बोलण्याचा आजार होता. ते तर असे बोलत होते की ते मला लाजत होते आहेत. त्यांना माझ्याशी बोलण्याची लाज वाटत आहे आणि महत्वाचे म्हणजे ते मला आहो जाओ करत बोलत होते. पुरुष असून त्यांचे असे माझ्याशी बोलताना लाजणे आणि मला अहो जाओ करत बोलणे मला थोडे खटकत होते. पण नंतर आठवले की छोट्या बहिणीने सांगितले होते की जिजूंचा स्वभाव खूप लाजाळू आहे. मी त्यांना विचारलं की तुम्ही खोलीमध्ये अंधार का केलात? तुम्हाला मला पाहण्याची इच्छा नाहीये का? कारण हे जग जाहीर आहे की एक मुलगी तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्या नवऱ्यासाठीच नटते. म्हणजे तिचा नवरा तिला बघेल आणि तिचे कौतुक करेल. माझे बोलणे ऐकून ते काही वेळ शांत बसले आणि नंतर म्हणाले, मी तर तुम्हाला मन भरून पाहिले आहे जेव्हा तुम्हाला माझ्याजवळ आणून बसवले होते. तुम्ही खूप सुंदर आहात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बहुतेक तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. माझे लग्न न होण्यासाठी माझ्यावर कोणतीतरी काळी जादू केली होती. माझी आई मला एका ब्राह्मणाकडे घेऊन गेली आणि त्यांनी मला उपाय सांगितला की काही दिवस तू तुझ्या बायकोला चेहरा दाखवायचा नाही. खरं तर या गोष्टीवर माझा सुद्धा विश्वास नाहीये, पण माझ्या आईचा खूप विश्वास आहे. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिची मी कोणतीच गोष्ट टाळू शकत नाही. म्हणून मी तिच्या इच्छेखातर हे सर्व मान्य केले. मला हे ऐकून खूप विचित्र वाटले, पण त्यावेळेस मी या सगळ्यावर विश्वास ठेवला. मी त्या गोष्टीला खरं मानलं, कारण पहिल्याच रात्री मला माझ्या नवऱ्याबरोबर त्याच्यावरून वाद घालायचा नव्हता.
मी वॉशरूममध्ये गेले आणि कपडे बदलून आले. तेव्हा मला जाणवले की माझा नवरा झोपला होता. माझी खूप इच्छा होती की मला माझा नवऱ्याचा चेहरा पाहायचा होता. शेवटी तो माझा नवरा झाला होता. जेव्हा ते लग्नासाठी आमच्या घरी आले होते तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर फुलांच्या भरगच्च मुंडावळ्या होत्या. त्यामुळेच मी त्याचा चेहरा पाहू शकले नव्हते. रात्र निघून चालली होती. मी विचार केला की ही रात्र सुद्धा अशीच जाऊन देऊ. कारण काही तासांचा तर प्रश्न होता. सकाळ होताच मी माझ्या नवऱ्याला पाहू शकते. मी माझ्या नवऱ्या शेजारी झोपून गेली. लग्नामुळे मी खूप दमले होते. त्यामुळे मला गाढ झोप लागली. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा मी हसून दुसऱ्या बाजूला पाहिले तेव्हा मी चकित होऊन उठले. कारण बेड तर पूर्ण रिकामा होता. शेजारी माझा नवराच नव्हता. दरवाजा सुद्धा उघडाच होता. मी खडबडून जागी झाले आणि खोलीच्या बाहेर आले. बाहेर येऊन पाहिले तर माझी सासू काळजीत बसली होती. मला पाहताच लगेच त्यांनी चेहऱ्यावर हसू आणले. तर काहीतरी वाचत होत्या. मला इशाऱ्याने त्यांनी त्यांच्याजवळ बोलवले. मी त्यांच्याजवळ जाता जाता आजूबाजूला माझ्या नवऱ्याला शोधत होते. मी माझ्या सासूबाईंजवळ गेले तर त्यांनी माझ्यावर फुंकर मारली होती. बहुतेक त्या काहीतरी पोथी पुराण वाचत होत्या आणि माझ्यासाठीच वाचत होत्या असे मला वाटत होते. मला माझ्या नवऱ्याचे बोलणे आठवले. वाटत होते की खरोखर त्याच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे. मी सासूबाईंजवळ बसले आणि विचारले, ते कुठे आहेत? मला ते खोलीमध्ये दिसलेच नाहीत. सासूबाई दुसरीकडे पाहून म्हणाल्या की बाळा, तो तर कामावर गेला आहे. मी घड्याळ पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते आणि ऑफिस तर सकाळचे 9 वाजता चालू होते. मग सकाळी सकाळी 7 वाजता ते कसे गेले? सासूबाईंना माझ्या नजरेला पाहून माझा प्रश्न कळला होता आणि म्हणाल्या की बाळा, त्याचा कामाचा काही अंदाज नसतो. तो त्याच्या मित्राबरोबर बिझनेस करतो आणि मन म्हणेल तेव्हा तो घरातून कामासाठी जातो आणि येतो. तू नाश्ता करून घे बाळा. मला ही गोष्ट खूपच विचित्र वाटली होती. मला वाटत होते की सासूबाईंना विचारावं की हे लग्न त्यांच्या मर्जीने झाले नाही आहे का? कारण ते रात्री माझ्यासोबत जास्त बोललेही नव्हते आणि त्यांनी त्यांचा चेहरा मला दाखवला सुद्धा नव्हता. मग असे कसे ते निघून गेले होते? कोणी आपल्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर जातं का? मी या विचारात मग्न होते तर समोरच्या खोलीतून एक मुलगा आला. मी लगेच उठले आणि माझा पदर डोक्यावर घेतला. माझ्या सासूबाई हसून मला म्हणाल्या की बाळा, हा तुझा छोटा दीर आहे. मी त्याला पाहून नमस्कार केला तर त्यांनी त्याच्या डोळ्यांनीच उत्तर देऊन ते निघून गेले. संपूर्ण दिवस असाच निघून गेला. मी नोट केलं होतं की माझी सासू दिवसभर खूप काळजीत वाटत होती. पण त्यांचा तर स्वभाव असा नव्हता, कारण आमचे लग्न होण्या अगोदरच त्या कितीतरी वेळा आमच्या घरी आल्या होत्या. त्यांना मी कधीच असे उदास पाहिले नव्हते. कायम त्या हसून खेळून राहायच्या. मी तर त्यांना पाहून खूपच खुश व्हायचे, कारण मला वाटायचे की माझ्या सासूचे आणि माझे खूप छान जमेल. पण आता तर माझ्यासोबत बोलताना सुद्धा असे वाटत होते की त्यांच्या मनात दुसरे काहीतरी चालले आहे. त्या कोणत्यातरी विचारात नेहमी मग्न असायच्या आणि जेव्हा मी आवाज द्यायचे तेव्हा गडबडून माझ्याकडे पाहायच्या. या घरात माझी सासू आणि नवऱ्याशिवाय एक दीर सुद्धा राहत होता. आम्ही 4च लोक या घरात राहत होतो. संध्याकाळी मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. अगदी नवीन नवरीसारखी नटून थटून बसले होते. तेव्हाच हॉलचा दरवाजा वाजला. मी पटकन हसून दरवाजा उघडला तर समोर छोटे दीर मदन भाऊजी होते. त्यांनी मला असे उभे पाहून गडबडून माझ्यापासून नजर चोरली होती. मी सुद्धा त्यांना नमस्ते केलं आणि परत आतमध्ये येऊन सोफ्यावर बसले. खूप रात्र झाली होती. सारखी सारखी माझी नजर घड्याळात जात होती. न जाणू माझा नवरा कुठे राहिला होता. सासूबाईंनी मला जबरदस्ती जेवण करायला सांगितले होते. मदन भाऊजी सुद्धा तिथे जेवत होते. मला जाणवत होते की मदन भाऊजी मला चोरून चोरून पाहत होते आणि मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी गडबडून स्वतःची नजर दुसरीकडे केली आणि अर्धवट जेवण सोडून ते निघून गेले होते. जेवण झाल्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. परंतु माझ्या मनात खूप सारे विचार येत होते. मी बसून असा विचार करत होते की नक्की कारण काय आहे. मन खूप घाबरत होते म्हणून मी बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहिले. मला खूप रडू येत होतं. डोळ्यातून अश्रू वाहत होते. बहुतेक मी त्यांना पसंत नव्हते. ते माझा तिरस्कार करत होते किंवा त्यांच्या मनात दुसरं कोणीतरी होतं. मी अशीच उभी राहून रडत होते तर खोलीमध्ये खूप अंधार पसरला. प्रकाश बाल्कनीचा बल्बचा होता. मी तो बल्ब बंद नाही केला आणि तशीच खोलीमध्ये आले. माझा नवरा म्हणजे श्याम दुसरीकडे चेहरा करून बसला होता. मला आज सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. त्यामुळे मी काहीच न बोलता त्यांच्याजवळ जाऊन बसले. माझा खांदा त्यांच्या खांद्याला लागला तर ते लगेच गडबडले आणि लगेच माझ्यापासून दूर झाले. मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करणार होते की ते माझ्यासोबत असे का वागतात. मी परत श्यामकडे पाहिलं आणि घाबरत घाबरत त्यांचा हात माझ्या हातात घेतला. माझ्या हातांचा स्पर्श जाणवताच श्यामने माझ्या हातातून हात काढून घेतला आणि ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, जे काही बोलायचं असेल ते लवकर बोला. मी खूप थकलेलो आहे. मला झोप येत आहे. त्यांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात
अश्रू आले. मी त्यांना म्हणाले, "तुम्हाला कोणी दुसरी मुलगी आवडते का? जर असे काही असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न का केले?" श्यामने गळा खाकरला आणि म्हणाला, की "मी कोणालाच पसंत नाही करत. बस माझी एकच मजबुरी आहे. ती म्हणजे ना मी तुम्हाला माझा चेहरा दाखवू शकतो आणि ना माझ्याजवळ वेळ आहे, जे तुमच्या जवळ बसून प्रेमाच्या गोष्टी करू शकेल." मला सुद्धा राग येत होता. ही कोणती मजबुरी आहे, की माझा नवरा माझ्यापासून दूर पळेल आणि मी त्याच्या जवळ जाण्याचा सारखा-सारखा प्रयत्न करत राहू. त्या दिवसानंतर असेच दिवस निघून गेले आणि सगळ्या रात्री मी गाढ अशी झोपायची, की सकाळीच मला जाग येत होती. मध्यरात्री मला थोडीसुद्धा जाग येत नसेल. लग्नाअगोदर तर असे कधीच झाले नव्हते. मग माझ्या मनात संशय आला जेव्हापासून माझ्या सासूबाई मला झोपण्यापूर्वी दूध देतात. ते दूध प्यायला नंतरच मला खूप गाढ झोप येऊ लागते. सासूबाई तर मला दुधात झोपेची गोळी तर देत नसतील ना, म्हणजे मध्यरात्री मी माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहू शकणार नाही. नक्की असेच असणार. संपूर्ण दिवस श्याम घराबाहेरच राहत होते आणि दुसऱ्या बाजूला मला जाणवायला लागले, की मी कोणाच्या तरी नजरेत आहे. पण मी जेव्हा इकडे-तिकडे पाहायचे, तेव्हा मला कोणीच दिसायचे नाही. एक दिवस संध्याकाळी मी सासूबाईंना चहा घेऊन त्यांच्या खोलीत जात होते. तर त्यांचा आवाज ऐकून मी तिथेच थांबले. बहुतेक त्या कोणासोबत तरी फोनवर बोलत होत्या. सारखं-सारखं त्या एकच वाक्य बोलत होत्या. माहीत नाही कोण होतं. सासूबाई त्यांना विनंती करत होत्या. न जाणो माझ्या सासूबाईंना कोण ब्लॅकमेल करत होतं. मी जेव्हा त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला आणि खोलीत गेले, तेव्हा त्यांनी फोन ठेवला आणि पदराने डोळे पुसले. मी त्यांना रडण्याचे कारण विचारले तर त्या म्हणाल्या, "त्याची मोठी बहीण आहे, त्यांच्यावर नाराज आहे. कितीतरी वर्ष झाले. त्यांच्यासोबत नीट बोलली सुद्धा नाही आणि नाही त्यांना भेटायला आली." सासूबाई त्यांनाच फोनवर रडून विनंती करत होत्या. माझे मन सुद्धा सासूबाईंचे बोलणे ऐकून उदास झाले. पण त्यानंतर जे सत्य माझ्यासमोर आले, त्याने तर मला धक्काच बसला. 2 दिवसानंतर सासूबाईंच्या भावाची बायको म्हणजे श्यामची मामी त्यांना भेटण्यासाठी आली होती. माझ्याशी सुद्धा त्या खूप प्रेमाने भेटल्या होत्या. जेवण सुद्धा आमच्यासोबतच केलं, पण जेवताना मला जाणवत होतं, की सासूबाई आणि मदन भाऊजी नीट जेवत नव्हते. मदन भाऊजींनी थोडेसे खाल्ले आणि लगेच त्यांच्या रूममध्ये निघून गेले. मदन भाऊजींचे असे वागणे जेव्हा मामीने पाहिले, तेव्हा त्या म्हणाल्या, "तुम्ही लहानपणीच मदनचे आणि माझ्या मुलीचे लग्न ठरवले होते. आता तुम्ही मला सांगा, की तुम्ही माझ्या मुलीला या घरी सून बनवून कधी आणणार?" पण माझ्या सासूबाई त्यांच्या बोलण्याला टाळत होत्या. मला जाणवत होते, की सासूबाईंना मदनचे लग्न त्यांच्यासोबत करायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी किचनमध्ये चहा बनवत होते, तेव्हा मामी सुद्धा किचनमध्ये माझ्याजवळ आल्या आणि मी चहा बनवत असताना त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी सुद्धा चहा बनव." मी त्यांच्यासाठी सुद्धा चहा बनवला आणि आम्ही दोघी एकत्र चहा प्यायला लागलो. त्या मला म्हणाल्या, की "मला आल्यापासून श्याम दिसला नाही. खोलीमध्ये झोपला आहे का?" मी आले, पण त्याला मला भेटण्याची इच्छा सुद्धा झाली नाही वाटतं. मी म्हणाले, "ते सकाळी-सकाळी कामावर जातात." माझं बोलणं ऐकून मामी म्हणाली, "श्याम सकाळी-सकाळी जातो, मग रात्री घरी परत कधी येतो?" मी म्हणाले, "ते खूप उशिरा येतात." माझे बोलणे ऐकून मामी शांत बसल्या आणि चहा प्यायला लागल्या. मला एकदम सासूबाईंच्या बहिणीची आठवण झाली. मग मी पण त्यांचा विषय काढला. मी म्हणाले, "तुमची मोठी नणंद माझ्या सासूबाईंवर एवढी नाराज आहे, की रोज सासूबाई त्यांना फोन करून घरी येण्यासाठी विनंती करतात. पण त्यांना त्यांच्या बहिणीवर थोडी सुद्धा दया येत नाही." माझे बोलणे ऐकून मामी म्हणाली, "कोणती बहीण? तुझ्या सासूला कोणतीच बहीण नाही. फक्त त्यांना एकच भाऊ आहे. तो म्हणजे माझा नवरा." मामीचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. माझ्या सासूबाईंची कोणतीच बहीण नव्हती, तर त्या रडून-रडून फोनवर कोणाला विनंती करत असतात, की घरी परत ये आणि एकदा त्यांना भेट. मी विचारत होते, तर मामी म्हणाल्या, "आता मला सुद्धा आशा नाही, की मदन माझ्या मुलीसोबत लग्न करेल. बहुतेक त्याची इच्छा माझ्या मुलीसोबत लग्न करण्याची नाही आहे." मी म्हणाले, "का? मदन भाऊजींची तर इच्छा नव्हती, तर इतके वर्ष त्यांचं लग्न ठरवून का ठेवले होते? पहिलाच नकार द्यायला हवा होता ना." तेवढ्यात माझ्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, "हीच गोष्ट मी मदनला सुद्धा म्हणाले होते. आता मी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन खूप दुःखी झाले आहे. दोघे सुद्धा स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत. माझे काहीच ऐकत नाहीत." हे बोलून सासूबाई रडायला लागल्या आणि मी त्यांना दिलासा देऊ लागले. त्रास तर मला सुद्धा माझ्या नवऱ्याच्या वागण्याचा होत होता. त्यामुळे मी विचार केला, की थोडे दिवस मी माझ्या माहेरी जाते, म्हणजे त्यांना माझी जाणीव होईल. त्यांना माझी कदर वाटेल. त्यामुळे एक दिवस माझे मन खूप उदास होते. तेव्हा मी माझ्या सासूबाईंना विचारलं आणि माहेरी गेले आणि विचार केला, की माहेरी जाऊन आईला तरी विचारू, की कसल्या माणसासोबत माझं लग्न करून दिलं आहेस, ज्याने त्याचा चेहरा लग्नाला 1 महिना होऊन सुद्धा दाखवला नाही. मला तर माहीतच नव्हते, की माहेरी गेल्यावर मला खूप मोठा धक्का बसणार आहे. जेव्हा मी माझ्या माहेरी पोहोचले आणि घराच्या गेटजवळ होते, तेव्हाच एक कुरिअर आलं. तो माणूस पत्ता विचारत होता. मी ते कुरिअर पाहिले तर त्याच्यावर माझेच नाव होते. जेव्हा मी ते कुरिअर उघडले आणि आतले पेपर वाचले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
माझ्यावर जणू काही आभाळ कोसळले. मी घरामध्ये गेले आणि सरळ माझ्या खोलीमध्ये निघून गेले. सगळे माझ्या खोलीचा दरवाजा वाजवत होते, परंतु मी दरवाजा उघडला नाही. माझी विचार करण्याची क्षमता संपली होती. लग्नाच्या नावाने माझ्यासोबत कोणता खेळ खेळला जात होता काय माहिती. हे पेपर माझ्या हातात होते, त्यामुळे मला सगळं सत्य कळालं होतं. ते सत्य पाहून माझे डोके काम करायचे बंद झाले होते. संपूर्ण दिवस मी माझ्या खोलीतच बसून राहिले. संध्याकाळी जेव्हा बाहेर आले, तेव्हा सगळ्यांनी मला प्रश्न विचारून हैराण केले होते. मला त्यांना आत्ताच काही सांगायचे नव्हते. मी प्रवासाने थकले होते म्हणून खोलीमध्ये जाऊन झोपले होते, असेच सर्वांना सांगितले. रात्री मी माझ्या छोट्या बहिणीला म्हणाले, तू तुझ्या जिजूंचा फोटो काढला होतास ना, तो मला दाखव ना. त्यांची खूप आठवण येते मला. छोट्या बहिणीने मला जास्त प्रश्न न विचारता लगेच फोटो दाखवला. तो जेवण करताना काढला होता. दिसायला तर ते खूप सुंदर होते. मी 2-3 दिवसानंतर लगेचच माझ्या सासरी निघून गेले. मला सत्य काय आहे त्याला समोर आणायचे होते. रात्री अंधार करून तो माणूस माझ्या खोलीत आला होता, जो मागच्या 1 महिन्यापासून माझा नवरा बनून खोलीमध्ये येत होता आणि सकाळ होताच निघून जात होता. तो माणूस कोण होता जो माझ्या भावनांशी खेळत होता? आज मला स्वतःला वाटत होते की त्या माणसाने इथून बाहेर निघून जावं, कारण आता मला कळाले होते की तो माझा नवरा नाही. तरी पण खरं काय आहे ते कळण्यासाठी मी त्याला प्रश्न विचारला की मी माहेरी गेली होते, तेव्हा तुम्हाला माझी किती आठवण आली? माझ्या प्रश्नांवर ते गडबडले आणि म्हणाले, साहजिकच तू माझी बायको आहेस, ते काय तुला विसरू शकेन? मी त्यांना म्हणाले, मला तुम्हाला आज पाहायचे आहे. माहेरी मी तुम्हाला लग्नाच्या पोटात पाहिले आहे, जो माझ्या बहिणीने काढला होता. त्यामुळे माझ्या मनात आले की लग्नानंतर 1 महिना झाला आहे, तर मी तुम्हाला का नाही पाहू शकत? मी नाही मानत असल्या काळ्या जादूला. आता तुम्ही स्वतः लाईट लावता की मी लावू? तो म्हणाला की मी पहिले सुद्धा तुम्हाला म्हणालो आहे की जे ब्राह्मणाने उपाय सांगितला आहे तो पूर्ण होऊ द्या. त्याला तुम्ही खरे म्हणता की खोटे मला काहीच फरक पडत नाही. पण तो उपाय पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या समोर येणार नाही. जर तुम्ही मला असा दररोज त्रास देणार असाल तर मी तुमच्या खोलीमध्ये येणार नाही. हे बोलून तो खोलीच्या बाहेर निघून गेला. तेव्हा मी विचार करू लागले की या माणसाचे सत्य जगासमोर कसे आणावे. माझ्या सासूबाईंवर थोडा संशय येत होता, कारण त्या मला रात्री रोज झोपताना दूध द्यायच्या. त्यामुळे मला गाढ झोप येत होती, असेच मला वाटायचे. म्हणून मी आज विचार केला की आज दूध प्यायचे नाही, पाहू झोप येते की नाही. सासूबाईंनी दिलेलं दूध मी पिलेच नाही. खोलीमध्येच लपून ठेवलं आणि माझ्या जागेवर उशा ठेवल्या. उशांवर ब्लँकेट टाकले. आता असे वाटत होते की बेडवर कोणीतरी झोपले आहे. तो माणूस यायच्या आत मी खोलीमध्ये लपून जिथे लाईटीची बटणं होती, मीच लाईट घालवली होती. वेळानंतर तो माणूस आत आला. त्याला आज लाईट बंद करायची वेळच आली नाही, कारण मीच आज लाईट बंद केली होती. तो माणूस आतमध्ये येऊन बेडच्या एका कोपऱ्यावर बसला. मी पटकन लाईट लावली आणि जेव्हा मी त्या माणसाला पाहिलं, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण तो तर माझा दीर होता. त्यांना मी मदन मावजी म्हणायचे. म्हणजे मागच्या 1 महिन्यापासून माझ्या खोलीत मदनच येत होता. तो मला खूप आश्चर्यचकित होऊन पाहत होता. मी त्याला म्हणाले, तुला लाज नाही वाटत का असं माझ्या खोलीत यायला? त्याने काहीच उत्तर दिलं नाही. मी ते पेपर कपाटातून काढले आणि त्याच्या तोंडावर फेकून दिले आणि रडायला लागले. ते पेपर्स घटस्फोटाचे होते. त्यामध्ये एक पत्र सुद्धा होते, ज्यामध्ये लिहिलं होतं की माझ्या एका मुलीवर प्रेम आहे, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. पण माझ्या आईने जबरदस्ती लग्न तुझ्यासोबत ठरवले आणि मी खूप वेळ नकार दिला तरी माझं तुझ्यासोबत जबरदस्ती लग्न लावण्यात आले. पण मी लग्नाच्या रात्रीच पळून आलो आणि आता तुला मी घटस्फोटाचे पेपर पाठवत आहे. म्हणजे तू सुद्धा स्वतंत्र होशील आणि कोणासोबत तरी लग्न करू शकतेस. त्यावेळेस माझे डोके चालत नव्हते. जेव्हा मी वाचले की माझा नवरा लग्नाच्या रात्रीच पळून गेला होता, मग माझ्या खोलीत रोज कोण येत होता? माझा दीर मला धोका देत होता. मी मदनची कॉलर पकडली आणि जोरात त्याच्यावर ओरडले आणि विचारले, सांग, असे माझ्यासोबत का केलेस? मदन म्हणाला, माझे पहिले ऐकून घ्या. मी तुमच्यासोबत असे काहीच नाही केले की ज्याने तुमची मान खाली जाईल, तुमची इज्जत जाईल. हे सर्व मी माझ्या आईच्या सांगण्यावरून केले आहे. श्यामदादा तर लग्नाच्या पहिल्याच रात्री पळून गेला होता. माझी आई खूप घाबरली होती. जर ही बातमी सगळीकडे पसरली तर काय होईल? आमच्या घराण्यात आमची पूर्ण इज्जत जाईल, म्हणून ती मला तुमच्या खोलीत पाठवत होती. म्हणजे तुम्हाला यावर संशय येणार नाही आणि ही गोष्ट अशीच बंद मुठीत राहील. माझ्या आईला अजून आशा आहे की श्यामदादा परत येईल. ती रोज त्याला फोन करून घरी परत येण्यासाठी विनंती करत असते. दादा परत येईपर्यंत मी तुमच्या खोलीत येणार होतं, म्हणजे तुम्हाला संशय येणार नाही. आणि आई तुम्हाला दूध यासाठीच देत होती की तुम्हाला गाढ झोप येईल आणि तुम्ही माझा चेहरा मध्यरात्री जाग आल्यावर पाहणार नाहीत. तुम्हाला सुद्धा माहित आहे की मी तुमच्यासोबत असे चुकीचे काहीच केले नाही. मी म्हणाले, तुम्ही लोकांनी माझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे. माझ्यासोबत खोटं वागला आहात. मी इथे फक्त सत्य जाणून घेण्यासाठी आले होते. तुझ्या भावाने मला घटस्फोट दिला आहे, त्यामुळे या घराशी माझा काहीही संबंध नाही.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या माहेरी निघून गेले आणि घरच्यांना सगळं काही सांगितलं. काही महिन्यानंतर माझ्या सासूबाई आमच्या घरी आली. त्यांनी माझ्या घरच्यांची माफी मागितली आणि माझा हात मदनसाठी मागायला लागली. सासूबाई म्हणाल्या की जर तुम्ही तुमच्या मुलीचे दुसरे लग्न लावले तर तुम्हाला चांगले स्थळ मिळणार नाही. चूक माझ्या मुलाची असो किंवा माझी, शिक्षा तुमच्या मुलीला का भेटायला पाहिजे? मी रोज श्यामला फोन करून घरी येण्यासाठी विनंती करत होती. त्याच्यासोबत बोलताना रडायचे, त्याला विनंती करायचे, परंतु तो कधीही घरी परत आला नाही. सासूबाईंचे बोलणे ऐकून माझ्या आईबाबांनी सासू जवळ विचार करण्यासाठी 2 दिवसाचा वेळ मागितला. सासूबाई गेल्यानंतर माझ्या आईबाबांनी मला लग्नासाठी विचारले. मी खूप विचार करून या लग्नाला हो म्हणाले होते. सासूबाईंच्या मोठेपणामुळे माझ्या आईबाबांनी माझं लग्न मदन सोबत लावून दिलं होतं. खरंच असे म्हणतात की एक स्त्रीच घर बरबाद सुद्धा करू शकते आणि आबाद सुद्धा. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, मी माझ्या धीरासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तो बरोबर होता की चूक? याविषयी आपले काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर का गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.